हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका ब्लाउजची इथे कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतले, मेन फॅब्रिक घेतले, साडीतून आपण लेस इथे काढून घेतली आहे। तर इथे बघा, आता आपण झटपट अगदी बेसिक ज्यांनी नवीन शिकायला सुरुवात केली स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन। अगदी सुरुवातीपासूनचा व्हिडिओ आहे। डायरेक्टली तुम्ही इथे अस्तरावरती कटिंग करायला घेतली तरी तुम्हाला ब्लाउज इथे शिवता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्ण इथे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघायचा आहे। तर आधी अस्त्राची घडी कशी घालायची यापासून आपण सुरुवात करूया। तर इथे बघा, आता अस्तर कसं ठेवलंय, आडवं मी अस्तर ठेवलंय आणि डबल फोल्ड करून बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। तर आधी करायचं काय, आपल्याला इथे शोल्डर साठी कापड इथे कमी जास्त असेल तर इथे आधी सरळ चॉकने लाईन ड्रॉ करायची। आता लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण आता मेजरमेंट कशी घडी फोल्ड केली आहे, तर 34 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे, त्याचा चौथा पार्ट घ्यायचा म्हणजे की 8.5 इंचावरती। तर इथे बघा, आपण 8.5 घेऊया आणि इथून पुढे मी 2 इंचाची मार्जिन ठेवली, तेवढा आपण इथे कापड फोल्ड केलाय। तर बघा, आता डीप नेक आहे, शोल्डर आपलं डीप नेक आहे, तर या पॉइंटला 5.5चा शोल्डर घेऊया। मुंड्याची उंची या पॉइंटला 6.5 इंचावरती, 6.5 सरळ लाईन ड्रॉ करायची आहे, तिरकस अर्धा इंच आत यायचं या पॉइंटला। हे का, तर पाठीमागे आपला फुगा किंवा चुणी येऊ नये त्यामुळे आपण अर्धा इंच याला आत घेतलंय। तर जसं मी तुम्हाला चेस्टचं मेजरमेंट घेऊन दाखवलं, चेस्टचा चौथा पार्ट 8.5 इंचावरती आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। आता उंची, जेवढी उंची आहे त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। आता ब्लाउजची तयार उंची असणार आहे 13, यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजेच की 14 इंचावरती। आता बघा, आपला जो कमर घेर आहे तो आहे 32 इंचाचा, तर इथे आपण 8 वरती 1 पॉइंट देऊया आणि इथून 2 इंचाची मार्जिन। आता बघा, आपल्याला इथे जी गोलाई आहे, मुंड्याची जी गोलाई आहे ती आतल्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती द्यायची। जे आपण अर्धा इंच आत घेतले त्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती। जे फिक्स मेजरमेंट आहे, इथे एक मेजरमेंट घ्या 2.5 इंचावरती आणि बस एवढी त्याला गोलाई घ्यायची आहे। अगदी मी आतल्या हाताने गोलाई घेतली मुंड्याची। त्यानंतर जो गळ्याचा घेर आहे, तर गळ्याचा घेर आपल्याला या पॉइंटला घ्यायचा आहे 2.5 इंचावरती। शोल्डरला मी 2.5 घेतलाय। जो आपला डीप नेक असणार आहे, तर या पॉइंटला बघा 10.5 एवढं आपण याची उंची आपण घेतोय। तयार होऊन 10 इंचाचा आपल्या इथे गळा असणार आहे। तर वरती मी 2.5 घेतले, खाली मी इथे 3.5 इंचावरती जो घेरा आहे तो इथे आपण गळ्याचा घेरा घेतोय। तर यू शेप मध्ये आपला नेक येईल या पॉइंटला। आता बघा, पसरट आपल्याला इथे यू शेप हवाय। तर या पद्धतीने पाठीमागचा पार्ट इथे आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपल्या इथे कट करून झालाय। पसरट आपल्याला इथे यू शेप मध्ये नेक हवा होता, तर या पद्धतीने आपण याला कट केला। आता नेक विषयी मी तुम्हाला सांगेन। शोल्डर आपण 5.5 इंचाचं घेतलंय, हवं एवढं आपण याला डीप घेऊ शकतो। साधारण आपण इथे तुम्ही 12 इंचाचं जर डीप घेतलं तरी काही हरकत नाही, पण पट्टी खूप छोटी होईल कारण 13 इंचाचं ब्लाउजची उंची। याच्यामध्ये शोल्डर मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा नॉट जरी नाही लावला तरी हा शोल्डर मध्ये कम्फर्टेबल होईल, कारण आपण शोल्डर मध्ये फक्त इथे घेरा जो तो 2.5 इंचाचा घेतलाय। बॅक पोर्शनला शोल्डर जर तुमचं डाऊन होत असेल तर जेवढं तुम्ही याला आत घेता येईल, मुंडाचा पार्ट हा आत घेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून शोल्डर हे अगदी व्यवस्थित शोल्डर आपल्या इथे राहील, ते डाऊन होणार नाही। तर हे झालं आपलं पाठीमागच्या पार्ट विषयीचं।
जेवढं तुम्ही इथे गोलाई घेताना जेवढं इथे एक्स्ट्रा कापड या पॉईंटला वरती येईल तर इथे पाठीमागे फुगा येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. जे बेसिक नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. पाठीमागच्या कटिंगमध्ये आपल्याला हे महत्त्वाची इथे काळजी घ्यायची आहे, शोल्डरसाठीची आणि गळ्याची कटिंग करताना या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. पाठीमागचा पार्ट आपला इथे आता ज्यांना मी शिलाईचं काम येतं आणि ब्लाऊज अजिबातच येत नाही त्याच्यासाठी अतिशय पाठीमागचा पार्ट आपण हा बेसिक कट केला आहे. फक्त एवढं की कस्टमरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी याला डीप नेक हवा होता तर डीप घेतला आहे. साधारण तुम्ही इथे 9 इंचाचा तुम्हाला गळा घ्यायचा आहे. वरती शोल्डरला 9 घ्या, खाली गळ्याचा जो घेर आहे तो सुद्धा तुम्ही 9 घ्या. अगदी बेसिक ब्लाऊजचा इथे पाठीमागचा गळा होईल याच पद्धतीने, कुठलाही यात बदल करायची गरज नाही. हे झालं आपलं पाठीमागच्या पार्टविषयीचं. आता आपण फ्रंट पार्ट जो प्रिन्स कटचा आहे, प्रिन्स कट एवढंसाठीच की कोटरी ब्लाऊज हे सुरुवातीला तुम्हाला अवघड होईल त्याच्यामुळे आपण प्रिन्स कट इथे कट करूया फ्रंट पार्टसाठीचा. आता उरलेल्या पार्टमध्ये वरती आपण पाठीमागचा पार्ट कट केला. सेम घडी आहे, खालचा जो आपण आडवा पोर्शन ठेवला होता सेम इथे घडी आहे. जी बंद बाजू ती मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे आणि सेम मेजरमेंट, कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा बदल करायचा नाही. बरेच वेळेला असं सांगण्यात येतं की फ्रंट पार्ट प्रिन्स कटचा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, पण मी म्हणेन की अजिबात एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही. इथे जेवढी तुम्ही पाठीमागे उंची घेतली सेम तुम्हाला पुढच्याही पार्टला 14 इंचाची मी इथे उंची ठेवणार आहे. कुठल्या प्रकारची एक्स्ट्रा उंची घेत नाही प्रिन्स कटसाठीची. त्यानंतर शोल्डर सेम मेजरमेंट 5.5 इंचावरती. मुंड्याची उंची सेम मेजरमेंट 6.5 इंचावरती. परत एकदा जे महत्त्वाचे जे पॉईंट आहे परत एकदा तेच सांगेन, या पॉईंटला पण आपल्याला अर्धा इंच तिरकस 7 इंच. जी मुंड्याची उंची 6.5 आपण दिली त्याचा चौथा पार्ट टाकायचा 8.5 इंचावरती. इथून पुढे 2 इंचची मार्जिन. आता एक्स्ट्रा मार्जिन कुठे हवी आपल्याला, खाली प्रिन्स कटचा टक्स टाकायचा. तर यात किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे, इथे बघा कमरेचा चौथा पार्ट 32 इंचाचा कमर घेर आहे तर आपण 8 वरती 1 पॉईंट देऊया. इथे बघा आता जो टक्स असणार आहे आपल्याला इथे मी 1.5 इंचाचा टक्स घेते, म्हणजे की या पॉईंटला बघा आपल्याला पूर्ण 1 नाही तर या पॉईंटला आपल्याला 1 ला जस्ट 1 लाईन कमी एवढा आपला इथे आडवा टक्स येईल. तर मी 1.5 इंच इथे टक्ससाठी घेते. इथून पुढे परत जी मार्जिन आहे ती आपण इथे 2 इंचची मार्जिन घेऊया. जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी चेस्ट जो आपला कमर घेर आहे त्याचा चौथा पार्ट 32 इंचाचा कमर घेर आहे तर मी 8 लिहिले. टक्स आपला 1.5 इंचाचा आडवा, डबल फोल्ड करायचा 1.5 इंचाचा आपला इथे टक्स. 1 ला जस्ट 1 लाईन कमी एवढा आपला सिंगल टक्स असणार या पद्धतीने. आणि इथे परत 2 इंचची मार्जिन. आता इथे 8.5 चेस्टचा चौथा पार्ट 2 इंचची मार्जिन. जो आतल्या हाताने मी पॉईंट दिला आहे तिथे 1 इंच घ्यायचं आपल्याला. एक फ्रंटची जी गोलाई ती 1 इंचावरती घ्यायची. आता इथे कुठल्याही प्रकारचा घोळ होऊ नये त्यासाठी जो फिक्सवाला पॉईंट आहे तिथे आपल्याला फक्त पॉईंट मॅच करून घ्या, नंतर आपण गोलाईचा आकार देऊया. या पद्धतीने आता एक्स्ट्रावाला पार्ट जो आहे तो मी इथे पूर्ण ड्रॉ केला आहे. आता गळ्याचा आकार आधी देऊन घेऊया, मग आपण प्रिन्स कटचा इथे सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं आपण एक्स्ट्रा त्याच्यात माहिती न घेता आपण सोप्या पद्धतीने प्रिन्स कटचा आकार कसा द्यायचा ते पाहूया. पण त्याआधी गळ्याचा घेरा 2.5 इंचावरती. पुढचा जो गळा असणार आहे तो असणार आहे 6 तयार, आपण घेऊया 6.5 इंचावरती. इथे पण जो आपला गळ्याचा जो घेर आहे तो आपण इथे 2.5 इंचावरती घेऊया. आणि इथे बॉक्स जे नवीन शिकतात त्यांनी आधी बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि हलकीशी या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे गोलाईचा. तर गळ्याचा आकार पण आपला इथे झाला. जसं की मी तुम्हाला म्हटलं तर प्रिन्स कटचा आकार कसा द्यायचा आहे एक सोपी पद्धत सांगेन तुम्हाला. या पॉईंटपासून साधारण 3च्या पुढे आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर 3 मेजरमेंट तुम्ही किती साईजसाठी इथे ठेवू शकता. तर बघा 28 साईजचं ब्लाऊज आहे, या पॉईंट आपल्याला 2.5 घ्यायचं आहे. 28, 30, 32, 34, 36, 3 इंचच्या पुढे टक्स टाकायचा आहे. कसा 3च्या पुढे मी एक पॉईंट ड्रॉ केला आहे. इथे मी 3 इंच घेतले. इथे आपले हुकपट्टी आयपट्टी येते या पॉईंटपासून 3 इंच. जेवढा आपला पोटाचा घेर आहे त्या पॉईंटला प्रॉपर इथे आकार प्रिन्स कटचा दिसायला हवा, त्याच्यामुळे आपल्याला 3च्या पुढे आपल्याला टक्स आता
टाकायचा. आता कसा टाकायचा, जो मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलाय त्या 1.5ला इथे ठेवलं, हा 1.5 इंच. आता याचा सेंट्रल पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला मगाशी म्हटली पूर्ण 1 नाही तर 1ला जस्ट 1 लाईन कमी याचा सेंट्रल पॉईंट येईल. या पद्धतीने इथे हा आपला टक्स आडवा येणार आहे. आता सेकंड याचा आपल्याला उंची, तर या पॉईंटला इथे आपण 3 घेतलंय, या पॉईंटला 3.5 वरती एक सरळ पॉईंट ड्रॉ करून घ्या आणि इथे एक टक्स आधी बेसिक जसं आपण 1 टक्सला आपण आकार देतो त्या पद्धतीने फक्त इथे एक आकार देऊन घ्या टक्ससाठी. हा आपण इथे आकार दिला. त्यानंतर आता याला मुंड्याच्या पॉईंटने आपल्याला जॉईन करायचंय. तर इथे आपण मुंड्याची उंची 6.5 इंचावरती घेतली. इथे मी 6 इंचावरती एक पॉईंट घेतली, 6 वरती वरून आपण 6 घेतले टक्ससाठी. आता या टक्सला इथे मॅच करायचंय आणि हा जो टक्स आहे तिरकस या पद्धतीने हा पार्ट आपला इथे कट होईल. तिरकस याला या पद्धतीने आकार व्हायला हवा. हा आपला प्रिन्स कटचा आकार. आता यात महत्त्वाची गोष्ट अजून एक, जो आपला फिटिंगवाला पॉईंट असणार तिथे आपल्याला 1 इंच आत जायचंय आणि या पॉईंटला आकार तिरकस आपल्याला आकार द्यायचा या पद्धतीने. सरळ न ठेवता आपल्याला गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा. तर हे प्रिन्स कटचा आकार झालाय. साईजनुसार मी तुम्हाला सांगितलं, मी इथे घेतले 3 इंच, इथे आपण घेतले 1.5 इंच, या पॉईंटला मी घेतले 6, सरळ लाईन ड्रॉ केली तिरकस. आता याची कटिंग तुमच्या लक्षात यावी त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप याची कटिंग पण बघूया. बघा या पद्धतीने. आता कटिंग एवढ्यासाठी की हा जो टक्स आहे तो पूर्णपणे आपल्याला इथे कट करून घ्यायचा. याचा आकार बघा थोडासा सरळ न जाता हा आकार या पद्धतीने तर बघा जसं की मी तुम्हाला हा टक्सवाला पॉईंट आहे हा आपण कट केलाय. टक्स सेपरेट कट करून घेतलाय पूर्णपणे आणि याला आपण एक्स्ट्रा पार्ट पूर्ण आता कट करून घेऊया. तर बघा तर या पॉईंटला हा आपला प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट. इथे बघा अगदी बेसिक आपण इथे कटिंग घेतली आहे. प्रॉपर जो प्रिन्स कटचा शेप आपल्याला इथे व्यवस्थित दिसायला हवा या पद्धतीने. तर फ्रंट पार्ट पण आपल्या इथे कट करून झालाय. तर अगदी सुरुवात तुम्ही करता या पॉईंटला, तर आपण अस्तर इथपर्यंत इथे कट केलंय. सिंपल इथे स्लीव आपण कट करून घेऊया म्हणजे पूर्ण ब्लाऊज इथे तुमचं कम्प्लीट होईल. आता इथे बघा जेवढा आपला कापड शिल्लक आहे अस्तरमध्ये 1 मीटर अस्तर होतं, बरंचसं कापड इथे आपल्या शिल्लक आहे. तर या पॉईंटला मी कापड सिंगल पट्टी घेतली आहे. हिला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालून घ्यायची. तर इथे बघा आपण डबल फोल्ड ठेवलाय. त्यानंतर इथे आपण याला 4 कापडामध्ये घडी घातली. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. बंद बाजू आता जेवढी उंची आहे अस्तरचं ब्लाऊज येतं आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर 10 इंचाची आपली स्लीव येते, आपण 11 इंचावरती एक पॉईंट देऊ. 11 वरती एक पॉईंट दिला. दंडघेर आहे आपला इथे, दंडघेर आहे 11 इंचाचा. तर आपण 5.5 वरती याचा निम्मा पार्ट टाकू. जेवढा आपला दंडघेर आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा. इथून पुढे मार्जिंग या पॉईंटला आपण 1.5 इंचावरती घेतोय. आता इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथून आपल्याला सरळ आता बघा काखेतलं जे मेजरमेंट आहे त्याचं आपल्याला एक मेजरमेंट घ्यायचं आहे 3 इंचावरती तिरकसचं. इथून मुंड्याची गोलाई घ्यायची. तर बघा या पॉईंटला तिरकसची मुंड्याची गोलाई घेऊया आपण 8.5 इंचावरती. जेवढे फिक्स स्लीव हवी तेवढं कापड इथे आपलं बरोबर बसले. फक्त जे आपल्याला एक्स्ट्रा हवंय मार्जिंगसाठीचं तो पार्ट आपल्याला इथे जॉईन करायचा. तर तो जॉईन करण्याची पण एक सोपी पद्धत सांगेन मी तुम्हाला. तर हे फिक्स आपलं झालंय, फक्त एक्स्ट्रा हवंय. आता त्या एक्स्ट्रा आपण कसं जॉईन करायचंय किंवा तो कापड आपला कुठे ऍडजस्ट होतो त्याची एक सोपी पद्धत. कुठल्याही प्रकारचं परत एक्स्ट्रा आपल्याला इथे कापड घ्यायचं नाही. सरळ आणि अगदी आकारात आपल्याला रेडीमेड कापड इथे भेटतोय. कसा तर बघा या पद्धतीने हा असा. तर हे जे 4 पीस आपले कट होतील तेच आपल्याला इथे जॉईन करायचे, जेणेकरून आपल्याला जी मार्जिंग आहे ती पण आपल्याला इथे रेडीमेड मार्जिंग आपली इथे मॅच होती.
तर आपल्याला 1.5 इंचाची जी मुंड्याची गोलाई आहे त्यात आपल्याला 1.5 इंचाची आपल्याला कापड हवा होता. तो आपल्याला जॉईन करण्यासाठी साधारण एक्स्ट्रा हवा. जेवढा आहे हा बरोबर आपला मार्जिननुसार कापड आहे. 3 इंच आहे. तुम्ही इथे याला जॉईन करा. या पद्धतीने स्लीव आपली इथे रेडी. ते नवीन शिकताय त्यांना प्रश्न पडला असेल की प्रत्येक वेळेला जॉईन करायची गरज आहेच का, तर अजिबात नाही. साईजनुसार जर आपल्या मुंड्याची जर गोलाई कमी असेल तर एक्स्ट्रा जॉईन करण्याची गरज नाही. तेवढा कापडा सुद्धा ब्लाऊज आपलं इथे बसतंय. तर इथे कटिंग आपली पूर्ण प्रिन्स कटची कंप्लीट झाली आहे. फक्त आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती पेन लावून अस्तरचा जो कट केलेला पार्ट आहे तो ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा कट करायचा नाही आहे. तशी कटिंग करून ब्लाऊज इथे आपण कंप्लीट करूया.